नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात प्रॉपर माहिती आपण देत असतो। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आत्ताच नुकत्याच काही वेळापासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता आला होता त्यांना एप्रिल महिन्याचा लाभ वितरण आहे, म्हणजेच पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह झालेली आहे। हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे। आपल्या स्क्रीनवरती आत्ताच मेसेज आलेला पाहू शकता। काही लाडक्या बहिणी आहेत यांनी आपल्याला स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत। नुकतेच थोड्या वेळापासून हप्ते वितरणाची प्रोसेस पुन्हा सुरू झालेली आहे। आपण सांगितलं होतं की आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं नाहीये, कारण का दिवसभरामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह नव्हते। संध्याकाळी कोणत्याही वेळेला ही डीबीटी ॲक्टिव्ह होऊ शकते आणि लाडक्या बहिणींना खुशखबर मिळू शकते। म्हणजेच लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा एक हप्ता आला होता अशा लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते वितरित होण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा हप्ता आला असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तुम्हाला किती हप्ते मिळाले ते देखील कळवा, जेणेकरून इतर लाडक्या बहिणींना या संदर्भात संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे। तर अखेर प्रतीक्षा संपली। आज रात्री उशिरापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो वितरित होणार आहे। तर नुकतीच थोड्या वेळापासून हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। आज दिवसभरामध्ये का होईना पण उशिरा का, आज दिवसभरामध्ये तर झाली नाही आहे डीबीटी ॲक्टिव्ह, पण उशिरा का होईना डीबीटी ॲक्टिव्ह झालेलीच आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींना, उर्वरित ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या तर त्यांना ही खुशखबर आलेली आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।